सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया मॅडम आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। नक्की भेटीमध्ये नक्की काय काय चर्चा झाली आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, आतापर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अनेक नेत्यांची भेट घेतली होती, आज बीडचे पालकमंत्री म्हणून अजितदादांची भेट घेतलेली आहे। नक्की काय भेटीमध्ये चर्चा झाली, काय सांगाल? मी बीडचे पालकमंत्री म्हणून नाही, पण त्यांची त्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून भेट घेतली। कारण त्यांच्या पक्षातले धनंजय मुंडे आणि त्यांच्या धनंजय मुंडेंचे वाल्मिक कराड हे जे त्यांचे साथी, त्यांचे मित्र, त्यांचं जे काही आहे ते, तर त्यांचं मला असं वाटत होतं की जोपर्यंत धनंजय मुंडे तिथे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत काहीच बदलणार नाही। कारण त्यांची इतक्या मोठ्या प्रमाणावर दहशत आहे की त्यातनं न्याय होईल कुठच्याही अँगलनी असं मला वाटत नाही। तर म्हणून मी असं ठरवलं की आपण त्यांना मेसेज करूया। मी त्यांच्या पीएनशी दोनदा बोलले आणि अजित पवार म्हणाले तुम्ही या, आज भेटूया आपण। आणि त्यांना मी सगळेच्या सगळे पेपर्स दाखवले, सगळे म्हणजे सगळे। त्यांना हे दाखवलं की व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये त्याच्या बॅलन्स शीटच्या कॉपी दाखवल्या की फ्लाय ॲश सेल आहे, त्याच्यात डिपॉझिट विथ महाजेनको आहे। तर 1 रुपयाचा जरी आपण किती झाला, किती व्यवहार झाला ते तर सोडूनच देऊया, पण 1 रुपयाचा जरी व्यवहार एका मंत्र्यांनी एका सरकारी कंपनीकडनं केला आणि त्याचा आर्थिक नफा त्यांच्या खात्यामध्ये जर आला असेल तर त्यांना किंवा त्यांच्या परिवाराला देखील याचा फायदा घेता येत नाही। कारण ह्याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात। राजश्री मुंडे या कंपनीच्या डायरेक्टर आहेत व्यंकटेश्वराच्या, आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आधी डायरेक्टर होते, त्यांनी डायरेक्टरशिप सोडली, पण आज तगायत ते सगळेजण शेअर होल्डर आहेत। आणि धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडेचे सगळ्यात जास्त व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचे शेअर्स आहेत। तर याचा अर्थ ही कंपनी त्यांची आहे। मी अगदी त्याचं MOA पासून सगळं काढलं, म्हणजे मेमोरंडम ऑफ असोसिएशन। तिथून मी जेव्हा डिटेलिंग केलं तेव्हा सरळ सरळ दिसतंय की ही कंपनी त्यांची खाजगी आहे आणि त्याच्यात वाल्मिक कराड आहेत। मग याच्यापेक्षा जास्त ऑफिस ऑफ प्रॉफिट काय असणार? या व्यतिरिक्त दुसरी एक कंपनी आहे टर्टल लॉजिस्टिक्स नावाची, त्या कंपनीत सुद्धा राजश्री मुंडे आहेत। त्या दोन्ही कंपन्यांनी जर फ्लाय ॲश सेल दाखवला असेल, अगदी 1 रुपयाचा जरी असेल, तरी त्यांना ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये ॲज पर कॉन्स्टिट्यूशनमध्ये 2 प्रोव्हिजन्स आहेत, 102(1)A आणि 191। हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये त्याचं सरळ सरळ प्रोव्हिजनिंग आहे की त्यांची आमदार म्हणजे मंत्रिपद काय, त्यांची आमदारकी रद्द होईल। आणि हे डिटेल्स मी त्यांना दिले। त्यांना अनेक गोष्टी मी दाखवल्या की त्यांनी कसे पिक्चर्स दाखवले, त्यांना रील्स दाखवले। मी म्हटलं बीडची संस्कृती बघा काय होत चालली आहे। त्यांचे जे सो कॉल्ड कार्यकर्त्यांना कार्यकर्ते म्हणताच येत नाही, कारण हे सगळेच्या सगळे गुंड आहेत आणि ते तिथे नुसतं दहशत पसरवण्याशिवाय दुसरं काहीच करत नाहीत। आणि याच्या एक नाही, असं मी जवळजवळ 25 रील्स त्यांना दाखवले, 25 फोटोज दाखवले की तिथे कशी मोठ्या प्रमाणावर दहशत केली जाते। आणि हे सगळं दाखवल्यावर ते खरंच थक्क झाले होते। आणि त्यांनी मला असं सांगितलं की मी आता उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, 12 वाजता आमची मीटिंग आहे आणि मी हे सगळे कागदपत्र त्यांना दाखवतो आणि त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ। तर आता योग्य तो निर्णय घेतील अशी माझी अपेक्षा आहे। पण याच्या अगोदर तुम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती, मुख्यमंत्री देखील योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे तुम्ही म्हटला होतात। तर आता अजितदादांकडून तुम्हाला न्याय मिळेल का, किंवा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का? तुम्हाला वाटतंय का योग्य तो न्याय मिळेल आताच्या घटकेला? कारण मुख्यमंत्र्यांची जेव्हा मी भेट घेतली तेव्हा मला हे व्यंकटेश्वराचं सगळे डिटेलिंग माहीत नव्हते। त्याच्यानंतर मी हे सगळं खोदून जेव्हा डाउनलोड केलं ज्या MCAच्या वेबसाईटवरनं आणि झौबा कॉर्पच्या वेबसाईटवरनं, त्यानंतर मी हे ADGना दिलं, DGना दिलंय आणि आज अजित पवारांना दिलं। का? कारण CM म्हणतील की बाबा तो माझ्या पक्षातला नाही, तर म्हणून त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना म्हटलं। कारण खरं तुम्हाला माहिती आहे की माझा आणि अजित पवारांचा 36चा आकडा आहे। मी पहिल्या दिवशीपासून माझा लढाच मुळात त्यांच्या विरुद्धच सुरू झाला होता। आणि असं असताना मी म्हटलं माझा इगो राहिला बाजूला, त्यांचा इगो राहिला बाजूला, पण भ्रष्टाचार हा एक मुद्दा झाला। पण आत्ता ही जी घटना आहे ती अतिशय किळसवाणी आणि अतिशय क्रूर अशी घटना आहे आणि अशी परत कधीही महाराष्ट्रात घडू नये म्हणून आपल्या सगळ्यांना लढायला हवं। कारण का? तर तिथली पूर्ण यंत्रणा, मग तिथले किती पोलीस फोर्स म्हणा, तिथले डॉक्टर्स म्हणा, तिथलं कारागृह म्हणा, सगळ्यांनी कसं त्यांनी एक मस्त सेटअप करून ठेवलं आहे। आणि म्हणूनच मला नेहमी वाटतं निवृत्ती की यांना पालकमंत्री याच्याचसाठी बनायचं असतं की त्यांना तिथला गड बनवता येतो, सगळी यंत्रणा
यंत्रणा वापरता येते आणि याच्यासाठी सगळ्यांची धडपड असते. ते काही जनतेची सेवा करण्यासाठी तर बिलकुल पालकमंत्री बनत नसतात. आणि हे त्यांना मला आज पिक्चर्समधनं आणि रील्समधनं दाखवायचं होतं. आणि काही काही रील्स तर इतके भयानक होते, ते बघून ते स्वतःसुद्धा दचकले असतील. आणि होपफुली आता उद्या कारवाई होईल अशी अपेक्षा करू. आपण 23 तारखेला जेव्हा आपण आपली मुलाखत केली होती तेव्हा म्हटलं होतं की या राजकारण्यांवरती माझा विश्वास राहिला नाहीये. देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, मला वाटत नाही आता की न्याय मिळेल, त्याच्यासाठी मी सीजनना पत्र लिहिलेलं आहे. आणि आज अजितदादांची भेट घेतलेली आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला की अजितदादा तुम्हाला आता न्याय देतील. कसं आहे की आपल्याला आपण हायकोर्टात गेलं ना, PIL जरी मी दाखल केलं तरी कोर्ट मला पहिला प्रश्न विचारेल की तुम्ही तुमचे लीगल रेमेडीज एक्झॉस्ट केले की नाही. तर मी ADG आधी SP ना सगळी माहिती दिली, मग ADGना दिली, मग DGना दिली, CMना दिली, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना दिली. सगळ्यांनी जरी कारवाई केली नाही मग माझ्याकडे दुसरा काहीच चॉईस राहिला नाही, म्हणून मी हायकोर्टात आले असं मला कोर्टाला दाखवता देखील येईल. तर याच्याच वरनं आपल्याला म्हणजे स्टेप बाय स्टेप जे करायचं होतं ते मी सगळं एक्झॉस्ट करत करत, नाहीच मिळाला न्याय उद्या, आता ते म्हणालेत 12 वाजता माझी बैठक आहे, जर नाहीच मिळाला तर मग मी कोर्टात जाईन, पण त्यांना लढणं मात्र सोडणार नाही. याच्या अगोदर देखील मुख्यमंत्र्यांना अनेक तुम्ही पुरावे दिले होते, स्वतः पुरावे आमच्यासमोर देखील वारंवार दाखवत होतात. अजितदादांना नक्की कोणते पुरावे दिलेत? वाल्मिक कराड यांच्या विरोधात असतील किंवा धनंजय मुंडे यांच्या विरोधात असतील, वाल्मिक कराड यांची बेमाप जी संपत्ती आहे त्या संपत्तीच्या विरोधात असतील, किंवा धनंजय मुंडे यांची आणि वाल्मिक कराड यांची जी काही भागीदारीमधली संपत्ती असतील किंवा जी आरोप प्रत्यारोप होत आहेत, असे कोणते तुम्ही पुरावे त्यांना दिलेले? सगळेच्या सगळे त्यांना दाखवले. जसं मी म्हटलं ना, फोटोज, व्हिडिओज, रील्स सगळं दाखवलं. या व्यतिरिक्त पेपर्स दाखवले, कारण ते म्हणाले होते ना की मला पुरावे पाहिजेत. तर म्हणून मी पुरावे दिले की हा काही त्यांचा कार्यकर्ता नाहीये, हा त्यांच्याबरोबर नुसता फोटो काढत नाहीये, हा त्यांचा आर्थिक सहकारी आहे, आर्थिक पार्टनर आहे, पार्टनर इन क्राईम पण आहे, पार्टनर इन फायनान्स पण आहे आणि फ्रेंड पण आहे. तर म्हणून आणि त्यांना आतापर्यंत पूर्ण जे संरक्षण आहे ते देणारे त्यांचे सगळे एकमेव असे धनंजय मुंडे आहेत. म्हणून त्यांचा राजीनामा आधी होणं गरजेचं आहे, हे त्यांना मी एक एक गोष्टीने एक्सप्लेन केले. अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा बीडचे पालकमंत्री देखील, त्यांना आता नवीन जबाबदारी मिळाली, तर पालकमंत्री पण आहेत, पक्षाचे अध्यक्ष पण आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय आज न्याय मिळेल आणि उद्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा काहीतरी वेगळा निर्णय होईल? मिळायला पाहिजे आणि होईल अशी मी अपेक्षा करू शकते. जर झाली नाही तर पुढची पायरी आत्ताच्या घटकेला होईल अशी मी अपेक्षा करते. याच्या अगोदर देखील तुम्ही उल्लेख केलात की अजितदादांचा माझा 36चा आकडा आहे. अनेक आरोप अजितदादांवरती की तुम्ही केले होते, त्याच्यावरती अजितदादांनी खरं तर बोलणं वारंवार टाळलं होतं. पण आज भेट झाल्यानंतर नक्की अजितदादा तुम्हाला काय म्हटले त्याविषयी किंवा इतर कारण? नाही, कसं आहे की भ्रष्टाचार हा वेगळा असतो, पण हे जे कृत्य आहे मला नाही वाटत कुठचाच माणूस महाराष्ट्रातला याचं समर्थन करेल आणि करू पण नाही. तर जर अजित पवारांना खरंच मनापासून वाटत असेल की अशी दहशत संपायला हवी तर त्यांनी यांच्यावर कारवाई करणं भाग आहे. आणि आज मी त्यांना एक नाही अनेक अशी उदाहरणं दिली, सगळी डिटेल्स सकट सांगितलं. तलावात सौरभला कसं बुडवलं, कशी त्या मुंडेची त्यांनी महादेव मुंडेच्या ह्याच्यावर कारवाई नाही केली, कसं आणि एका प्रकरणात जे 3 जुलैचा मी वारंवार म्हणत होते त्याच्यात वाल्मिक कराडला चार्जशीटमध्ये त्याचं नाव कसं वगळण्यात आलं, हे सगळे डिटेल्स दिल्यावर त्यांना दाखवले मी एक एक पुरावे दाखवले. तर आता ते बहुतेक कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. पण याच्या अगोदर देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्री म्हटलेत की आम्ही तुम्हाला आश्वासन दिलं होतं, आता अजितदादांनी आश्वासन दिले. शेवटचा टप्पा अजितदादांची भेट घेणार, नंतर मग न्यायालयीन लढाई लढणं. हो ना, कारण आता जर कोणी म्हणालं की बाबा ते त्या पक्षाचे आहेत म्हणून त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना मला भेटणं भाग होतं, म्हणून मी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना जाऊन भेटले आणि सगळे पुरावे दिलेत. आता जर त्यांनी कारवाई केली नाही तर अतिशय गंभीर होईल ते. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की अंजली दमानिया यांनी आज अजितदादांची भेट घेतलेली आहे आणि आज जर उद्या अजितदादांनी आम्हाला न्याय दिला नाही तर प्रकरण आणखी गंभीर होईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती अंजली दमानिया यांनी दिलेली आहे. कॅमेरामन नागनाथ सह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.